मला या मॅच मध्ये बघायला मिळेल. आमचे ऋषिकेश चौधरी इरा 11 काल त्यांनी 2 संघ पॅक केले होते, ज्यामध्ये वलवली संघ, परंतु तो संघ जरूर त्यांनी सामना गमावला, परंतु नेरे संघ जो इरा 11 नावाने खेळला तो संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाले आणि आज शिवकर संघाला त्यांनी पुरस्कृत केले. शुभेच्छा त्यांनाही देऊया. आमच्या स्पर्धेचे ते आयोजक देखील आहेत ऋषिकेश चौधरी. ऐकूया आपण ऐकूया अमित म्हात्रे सरांना. आपण या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ते जॉईंट होत आहेत. धन्यवाद वैभवजी बोपी. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे हनुमान मित्र मंडल आयोजित डे नाइट का ये फॉर्मेट ग्रामस्थ मंडल चषक धुंधराई 2026 का ये आयोजन और भव्य दिव्य गोल मैदान धुंधराई का और गेंदबाज आ चुके प्रथमेश नेरुलकर. देखिए अंपायर के बेचारे ये मेहनती अंपायर है सत्यन काकड़े साहब. हमेशा क्या करते हैं कि जो पॉपिंग क्रिच के अंदर जो कोई धुआं होता है ना उसको हमेशा साफ करते हैं और धुआं साफ करने में वो काफ़ी माहिर भी है क्योंकि उनकी गाड़ी के सिलेंडर का काम ही वैसा है. अभी मैदान के अंदर सुनील तांडेल सर मैन पंप बेड़ौली रास्ता बंद है तो वो खुद चल के आए वो साटने से बराबर और हम उल्टा आ गए. बहुत ठंड हवा है संटी पालकर जी. यहाँ माथेरन की याद आती है. तो ऐसे हवा में हम रह सकते, यूपी में कैसे जा सकते हैं? एमपी में तो बहुत ठंडी होती है. चलिए विनती है इस बार देखा जाएगा बॉलर को कि आप भी मैच शुरू कीजिए. दो बैट्समैन सलामी पारी का आगाज करने के लिए जो स्ट्राइक के ऊपर है प्रणय मात्रे, उनके साथीदार है रोशन पाटिल. प्रथमेश की पहली गेंद, इस बार ये गेंद ऑफ टर्म से ज्यादा बार है. अंपायर जी ने वाइड घोषित किया. क्या कवायद करते करते अंपायर के मसल भी ढीले हो चुके हैं. वो बैट्समैन भी हंस रहे हैं. बैट्समैन जानते हैं कि हमारा पहले से करीबी नाता था, इसलिए इस धरती के ऊपर हम अब खुद दिख रहे. स्वर्ग में भी जाएंगे ना तो भी रंबा खुश हो जाएगी. शॉट है अच्छा. इस बार यहां मुझे लगता है बाउंड्री जाएगी और चौके के साथ आगाज हुआ है डीजी. वो बराबर बंद करेगा, तुम टेंशन मत लो.
जरा गाना भी सुनना चाहिए, लोगों की ठंडी उड़ना चाहिए। साईं बाबा का दिन है आज। और इस बार फिर से ट्राई किया है खूबसूरती के साथ, लेकिन फील्डर तैनात है। गॉड थ्रो, और इसी के साथ एक सिंगल मिलेगा। और सिंगल के साथ देखा जाए तो यहाँ शिवकर टीम का स्कोर 6। प्रणय भात्री, रोशन पाड़ी जोड़ी, और यह प्रणय जो गेंदबाजी पेंदर टीम की। अभी बल्लेबाज पहली दफा गेंद को खेलेंगे। जोरदार पंच किया है शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर। गेंद आ रही है और गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं, फंबल हुए और ये इसका फायदा उठाने में कामयाब बने। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल। और मुझे मिलेंगे 3 रन हो चुके हैं। 3 अंपायर, 3-3, और 3 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है। तर दीपक दादा उल्वेकर, दीपक दादा उल्वेकर, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर चौधरी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. फिर से तैयार है खेलने के लिए बल्लेबाज। ऑन साइड के ऊपर चौका मिलेगा लगता है। बैकवर्ड स्कोर एक सीमा रेखा के बाहर दंदनाते हुई चली गई। 4 रन डीजे। ही पराक्रमाची माती आहे, ही माती पुण्यवान आहे, म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण ही पुण्यवान आहोत. तो फिलहाल इस बाउंड्री के बदले स्कोर 13 के घर में लंबा रन पे और चौका है। गैप मिल गई ना, हिंदी में कहते हैं रिक्त स्थानों की पूर्ति करो, और काकड़े साहब के भाषा में गालिया जगह भरा। प्रणय मात्र के बल्ले से माफ कीजिए, बाउंड्री आ गई और स्कोर 17 के घर में। आखिरी गेंद शेषी इस ओवर की। एक कवर है, एक शॉर्ट कवर एक्स्ट्रा कवर है, और इस बार गेंद शरीर से दूर, थोड़ी सी तेजी वाली गेंद थी। और ओवर की समाप्ति यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद शिवकर टीम का स्कोर पहुंचा है इस बार देखा जाए 17 विदाउट लॉस से काम। और देखिए अंपायर एक बार फिर से संत गाड़ के बाबा की शिष्य बन चुके डीजे। भेटलं त्याला करणार काय. और स्कोर 17। हेलो चेक, शार्प बहुत हो चुका है। तो दूसरे गेंदबाज आए हैं क्रिश कोपरकर। 5 ओवर का ये मैच है। देखिए हेड एंड टेल का सिक्का आया है। पहले जब क्रिकेट खेलते थे तो पैसा नहीं था ना, तो क्या कहते थे इस बार देखा जाए, एक मटकी की लेना पड़ता, उसके ऊपर थूक लगाना पड़ता था, सूखा वो ओला करते थे, क्या मजा था। ओ वाइड यॉर्कर फेंका है, विकेट कीपर फंबल जरूर हुए, लेकिन संपर्क हुआ नहीं। और पहले के जमाने का क्रिकेट अलग था, ना स्टंप थे
तो वो भिंडी का पेड़ था उसको काटना पड़ता था, वहाँ सिस्टम बराबर है बात ककड़े साहब। कई बार पानी नहीं मिलता तो नल का ही प्रॉब्लम, तो इस बार पानी भी आता था अपने आप। अब क्या वो जमाना कुछ अलग था, लेकिन उस जमाने की मजा ही कुछ अलग थी। उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय अमोल दादा चौधरी साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. या, आपणास विनंती असेल. चौधरी साहेब आपण या. आणि बरोबर पंच खुणवतात की जेवणाचा कार्य येईल, काही नका करू. साढ़े चौका है, कवर पॉइंट को चीरती हुई गेंद सी मारेगा रोप 8 डीजी. और इस बाउंड्री के बदौलत स्कोर गया है 21 के घर में. यहां तारीफ करना पड़ेगी बल्लेबाज यहाँ रोशन की. रोशन और प्रणय ये जोड़ी जो है वो जम गई है, लेकिन नजर लग गई किसी की. इज गॉन द विकेट नंबर 5 डाउन. शिवकर टीम को झटका. टीम का स्कोर 21, लॉस ऑफ 1 विकेट. के अंदर जो इस बार बॉल को चेक कर रहे हैं, और आते ही गेंदबाज जो इस बार देखा जाए क्रिश कोपरकर ने इस बार सफलता हासिल किया. तो पहली दफा गेंद को जरूर खेलेंगे. दुंदराई ट्रॉफी को आप देख रहे ग्रामस्थ मंडल के माध्यम से किया हुआ आयोजन नियोजन. ओ यॉर्क था, लेकिन इसे सामने खेला हुआ शॉट है. एक ही सिंगल मिलेगा और एक रन पे संतुष्ट होना पड़ा अजय को. और एक सिंगल के साथ देखा जाए तो शिवकर टीम का स्कोर जा रहा है 22-22, लॉस ऑफ 1 विकेट. दूसरा ओवर जारी है और 2 गेंदें शेष. और देखिए हमारे हीरा 11 शिवकर टीम के पैकर ऋषिकेश चौधरी साहब, उनका भी हम स्वागत कर रहे हैं. लेकिन यहाँ मुझे लग रहा है कि क्या हुआ, इस वाइट बॉल है. लेकिन अगली गेंद उन्हें दोबारा फेंकना पड़ेगा. सही क्रिश रन अप चुका हुआ है. और घड़ी के अंदर मेरे हिसाब से बज चुके हैं 8:07. लगता है 12:30 बजे ही मुकाबले खत्म हो जाएगी जल्दी. 2 बजेंगे. माय गॉड, देखिए ये बॉल ने भी सैंडी बर्गो का कहा 2 ही बजेंगे. मुझे लग रहा है 12 बजे तो जल्दी खत्म हो जाएगा ऐसा लग रहा था, लेकिन नहीं, भविष्यवाणी झूठ दीजिए. ओ छक्के के साथ तो स्कोर गया है
29-29। फुल टॉस है, नो बॉल भी है, बीमर है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है। फिर से रिव्यू अंपायर ने ली है, यानी बैट क्या अंपायर आपने नो बॉल दिया है ना, और एक बजे बॉलिंग डिपार्टमेंट ने आपको चैलेंज किया है, तो चलो ठीक है, इसका फैसला सैंडी पालकर जी करेंगे। नो बॉल। सन्माननीय मोहिरेशजी पवार सुकापूर, त्याचप्रमाणे अजित पाटील विघर, प्रशांत जाधव सुकापूर यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। 9+1 मिलेंगे 2 और स्कोर जाएगा 31-31। फ्री हिट की गेंद है, और फ्री हिट की गेंद का सामना करने के लिए जो स्ट्राइकर और बल्लेबाज है प्रणय महातो, जो सलामी बैट्समैन है अजय भगत, स्ट्राइक के ऊपर माफ कीजिए, फ्री हिट है, और ये स्क्वायर लेग के ऊपर एक रन मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे हैं, क्या होगा, लेकिन सही थ्रो एक टप्पे के साथ, और इसी के साथ लगभग देखा जाए तो एक सिंगल के साथ और खत्म, और एक सिंगल के साथ देखा जाए तो हम देख सकते हैं या ईरा 11 शिवकर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 31-32। लॉस ऑफ 1 विकेट 2 ओवर के बाद 3 ओवर का खेल अभी भी शेष है। अगदी रायगडच्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहे, एक जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचे हार्दिक स्वागत। आणि मी रेडगर गावचे सन्माननीय विकीजी भोपी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर सन्मानाने यावं। आणि यस परेश भाई साहब जी ने ये बाइक हमें दी है मैन ऑफ द सीरीज की, तो उनका भी हार्दिक स्वागत। और गेंदबाजी पंकज, पंकज कोपरकर, आखिरी 18 गेंदे शेष है, और 5 गेंदबाज है। बॉल अंपायर वाइट, तो एक खराब गेंद साबित हो गई, दोबारा इस गेंद को पंकज को फेंकना पड़ेगा, लेकिन अतिरिक्त रनों के साथ देखा जाए तो ईरा 11 शिवकर टीम का स्कोर पहुंचा है 33। भक्तिमय वातावरण ये हरिपाठ सुनने के बाद, और ये देखिए घुटना टेक कर, लेकिन गेंद दिशा से भटक रही है, या गति है लेकिन दिशा खराब है, लगातार 2 वाइड आ चुके हैं, और टीम का टोटल स्कोर 34 के घर में। House that is gone. LBW OUT बल्लेबाज गॉन डीजे।
तो फिलहाल इसी बीच विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में वापस चले गए बल्लेबाज अजय भगत मैदान से वापस और गेंदबाजी मयूर घरत बैटिंग क्रमांक 4 के ऊपर। अजय भगत वापस चले गए। एलबीडब्ल्यू के तौर के ऊपर अंपायर की उंगली आसमान में खड़ी हो गई और पंकज ने ये विकेट हासिल किया। उनके गेंदबाजी के तौर के ऊपर अजय उनका शिकार बन गया। मयूर के लिए पंकज की गेंद और इनसाइड आउट शॉट है जरूर। एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, दूसरे के लिए भागने की कोशिश। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ देखा जाए तो ईरा 11 शिवकर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 36। 2 विकेट गॉन। चार गेंदें शेष है। अभी क्रिकेट फास्ट क्रिकेट है, धूमधड़ा का क्रिकेट है, टेक्नोलॉजी का जमाना है। और इस बार यह कवर के ऊपर शॉट खेला हुआ है, गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं, अंत में इस बार गिर गए हैं लेकिन तीसरा रन पूरा हो जाएगा। 3 रन दौड़ के पूरा कर दिया है और दायरे के अंदर इस बार का सीमा रेखा के अंदर ही रोक लिया गेंद को और इसी 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 39-39 स्कोर। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष है। टाइम पास मत करो, आपको हाथ जोड़ते हम विनती करते हैं। आज कर्ताओं ने सूचना दी, समय के साथ आपको चलना है, ध्यान में रखिए। 5-4 के मुकाबले कड़क शॉट मैं बोला ना, कड़क शॉट बोला तो बोला, आ गया 6 रनों का गोला, ठोको। Guys, कोणाला कोण काय म्हणेल सांगू शकत नाही, पण ती महिना आहे तर आमचं पारगावचं सागर आहे। 45 रन बोर्ड के ऊपर और ये गेंद इस बार लाइन के अंदर से चली गई। ये पंकज की बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बॉल थी। आखिरी गेंद शेष। अंतिम बॉल, स्लो रन का प्रयोग, गति परिवर्तन, शॉट पॉइंट लेग, एक ही रन मिलेगा और 1 रनों के साथ ईरा 11 शिवकर टीम का स्कोर पहुंचा है 46। 3 षटकानंतर शिवकर संघाची धावसंख्या 46 ला 2 गडी मैदानाच्या बाहेर, 2 षटकांचा वाजवी खेळ अजूनही बाकी आहे। डीजे असा कोण जाईल, ते पंच बघ कशा त्यांना असा काय चुटकुला आला की त्यांना मोठा गुदगुदा होतो। सँडी भाऊ आता काय बोललो, आता थोडेसे प्रपंचामध्ये अटकले जास्त। तर पूर्वी ते वेगळे होते, पण ते साखरपुड्याची जी आठवण कशी होती, एक 1 नंबर इंस्टावर होती व्हिडिओ, कुठल्याच पंचांची नाही। म्हणून बघा, पंचांच्या डिपार्टमेंट मध्ये जर गोटे आहे तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये बाबू आहे उड़ीसाचा। हाँ, कैसा बोलता है, क्या शॉट, उसको शॉट नहीं आता, शॉट।
हवा में गेंद और मिड विकेट के ऊपर इस बार बल्लेबाज गॉन। फोर्टी सिक्स लॉस ऑफ 3 विकेट। तो आखिरी इस ओवर की 5 गेंदें शेष है, चौथा ओवर जारी है। शिवकर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 46। और घुटना टेक कर शॉट को खेलने गए थे मिड विकेट के ऊपर, स्लॉग हिट करने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। 46 पे स्कोर रुका हुआ है और नए बल्लेबाज वासुदेव। और वासुदेव को फंसाया है और वासुदेव पूरी तरह से इस बार देखा जाए अपना दबदबा निर्माण करने जा रहे हैं, लेकिन बॉलर अपनी जो मेहनत कर रहा है और बॉल के साथ इस बार देखा जाए बैट्समैन वासुदेव को गेंद मिस कर रही। हिमांशु और विकेट से और यहाँ सिंगल चुराया क्योंकि स्लिप पॉइंट के ऊपर कोई फील्डर तैनात नहीं था, तो विकेट कीपर आएंगे, गेंद को स्वयं उठाएंगे। तब तक बल्लेबाजों ने 2 रन 1 रन इकट्ठा किया और 1 रनों के साथ ईरा 11 शिवकर टीम का स्कोर पहुंचा है 47। इस अंडर 16 का ये खिलाड़ी है गेंदबाज हिमांशु, 16 साल का ये बच्चा, और उड़ाया एक कैच हिट लॉन्ग ऑफ पंकज। और समा भोई ने कैच को पकड़ा, पंकज ने कैच को लपका एंड द विकेट नंबर इस बार देखा जाए मेरे हिसाब से चौथा गॉन डीजे। ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वाजेचे सन्माननीय आमचे प्रमुख पाहुणे दिलीप दादा उर्फ पिंटू शेठ पाटील यांचा आगमन होते, तर त्यांचा आम्ही सर्वप्रथम शब्द समजाने हार्दिक स्वागत करते आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। आकाश नए बल्लेबाज हिमांशु, यस प्लेड ऑन, बल्ले का किनारा विकेटों के ऊपर लगा, विकेट नंबर इस बार 5वां गॉन, याला मराठी मध्ये म्हणतात आला तसा गेला डीजे। आनंद ले रहे तो उनका भी स्वागत है। हमने ना गोरा समझा, हमने समझ लिया था कि काला दिल वाला होगा, लेकिन वो तो छुपा रुस्तम निकला। लेकिन 4 ओवर खत्म और रन बन चुके हैं 47।
धावा संख्या 47. आखिरी 6 गेंदे शेष. ये स्लॉग हो रहे, ये डेथ हो रही, यह नामारी का हो रहे, ये कुटाकुटी का ओर है. और सीआईडी में कहते इसे दया तोड़ दरवाजा. और सत्यन काकड़े सब इनके भाषा में ये डुशुम डुशुम वाला ओर है. मारो, लास्ट में ब्लास्ट करने का टाइम है. सत्यन काकड़े सत्यवान नाम में ताकत है. अरे भैया क्या पटाखा फूटा यार. हाथगोला मैदान से बाल जी छक्का. तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. और छक्का आया फुल टॉस और स्कोर 53. समाधान भोईर जी की ये गेंद काकड़े साहब खराब है. वाइट और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 54. धाव संख्या 54. कड़क 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 मैं बोला ना, तू ट्राई मत कर. अरे ऐसे छक्के जब मैं कॉलेज में मारता था ना, पीछे से लड़की अपने ओ व्हाट अ शॉट डीजे. साठ रन और औसत अपील की है, लेकिन शॉट फाइनल के ऊपर खिलाड़ी फंबल चौका जाएगा क्या. और इस बार नहीं, 2 रन मिले, तीसरे के लिए भागने की कोशिश करने जा रहे थे. और ये रन क्या हो सकता है देखना पड़ेगा. लेग बाई के रूप में 2 रन. और 2 रनों के साथ देखा जाए तो यह हीरा 11 शिवकर टीम का स्कोर 62 यानी कि 62. अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष. तीन गेंदों का खेल बचा हुआ है. और पैरों के ऊपर गेंद थी, स्क्वायर लेग सीमाने का बार शानदार तरीके से फ्लिक किया. 4 रन के लिए डीजी. $66. ओ हो क्या चाहिए, मैं बोला ना क्या चाहिए. इस बल्लेबाज गॉन. और टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 66 63. लॉस ऑफ 5 विकेट डीजी. सभी अंपायर मेहनत कर रहे हैं और अच्छी तरह से योगदान दे रहे हैं. सभी अंपायरों का स्वागत. लेकिन एक ही अंपायर ऐसा है जो रमी सर्कल में अपनी ताकत ऊपर की है. गौदेवी आई गौदेवी अंबेली बनाम जय वागेश्वर 11 हरिग्राम. टॉस करने के लिए दोनों कप्तान आई. अंपायर की किस्मत बहुत कड़क है. पहले 3, उसके बाद 5 और उसके बाद थार. क्या बात है यार, भगवान ने तुम्हें भेजा है धरती के ऊपर काम करने के लिए. सही. और ये देखना पड़ेगा शॉट फाइनल के ऊपर. आउट. एलबीडब्ल्यू. और तो इसी के साथ इनिंग खत्म. तो फिलहाल सैंडी पालकर जी इस बार देखा जाए वो सवाल नहीं है, लेकिन डरने का नहीं. डर है तो ना रहने के लिए पंची भी बेफर है. तो चलिए स्कोर हो चुका है 66
और जीतने के लिए यहाँ 67 यानी कि 67 रनों की जरूरत है। और देखिए सुनील तांडेल जी को बता रहे हैं कि देख मेरा कैसा ये गौरव चल रहा है। सैंडी पालकर जी हेडमास्टर है तुम्हारे, वो बताएंगे जरूर। उनकी भी इच्छा है, उनकी भी आशा है कि मुझे भी कुछ मिलना चाहिए। और हरिग्राम कप्तान को हम निमंत्रण दे रहे टॉस करने के लिए, आप आइए। 66 रनों का टारगेट हो चुका है और जीतने के लिए 67 रनों का टारगेट रखा है। तो इस बार यहाँ देखना पड़ेगा कि आप बल्लेबाजी पेंदर की कैसी होगी और शिवकर की गेंदबाजी कैसी होगी, वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है। देखना पड़ेगा किसमें कितना है दम और कौन जीतेगा ये मुकाबला। माझं कशी असं नाही, तिजोरी भरते याला महत्व आहे. आणि धावा झालेल्या 66 आणि विजयासाठी 67 धावांची गरज. आणि कमेंट बॉक्समध्ये आपण ऐकूया वैभवजी भोपी यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी. तुर्तास आम्ही सेवेला पूर्णविराम देतो. हॅलो. सुकापूर गावचे सन्माननीय मयुरेश पवार यांना आम्ही आमंत्रित करू. आपण व्यासपीठावर या. वेगर गावचे सन्माननीय अजितजी पाटील साहेब वेगर, त्यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करू. सन्माननीय ज्ञानेश्वर चौधरी, दीपकजी उलवेकर, भास्करजी शेळके यांचे इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सुकापूरचे प्रशांतजी जाधव यांनाही आम्ही आमंत्रित करू. व्यासपीठावर आपण या. आणि त्यासोबत आमचे ऋषीदादांचे परममित्र आतिशदादा पाटील हरिग्राम, त्यांनाही आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करू. दोन्ही कॅप्टन इथे आलेत. टॉस आपण इथे करणार आहोत लगेचच, वेळ न घेता. आई गावदेवी आंबिवली आणि जय वागेश्वर 11 हरिग्राम यांच्यामध्ये टॉस आपण करतोय. तर आमचे 40+ लेजंड्स दिलीपजी उलवेकर यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. चला आपण टॉस कडे वळतोय. टॉस बॉक्स मध्ये बी पोल मधून पुढची लढत आपल्या समोर येईल. विश ऑल द बेस्ट. 5 षटक 5 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग, रेसिंग आणि एक DRS कशाही साठी तो वापरू शकता. नो बॉल वाईड. हेड अँड टेल कोण कॉल करेल? राज. हेड इज कॉल. इट इज हेड. तर जय वागेश्वर 11 हरिग्राम या संघानं टॉस इथे जिंकलाय. निर्णय राज. फील्ड फर्स्ट. हरिग्राम संघाचे लेजंड खेळाडू आणि मी त्यांना विनंती करेन, राहुल बोपी आपल्याला संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीकडून व्यासपीठावर आमंत्रित केले जाते. राहुल बोपी या आपण, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे आता आपण वळतोय. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली आणि शुकर टीमनं इरा 11 सहारा शुकर या संघानं 66 रन केलेले आहेत आणि
जिवा 11 गावदेवी पेंदर या संघाला 67 धावांचं आव्हान दिलंय. चांगली रोमार्चक लढत होईल कारण दोन ताकदवान संघामध्ये ही लढत आहे. सायकल इनकडे सुजित आलेत आणि त्यांना साथ देण्यासाठी नासिक इनकडे विश्वास अर्थात बाबू आलेत आणि त्यासोबत पहिले षटक गोलंदाजी मार्कवर यंग टॅलेंट वासुदेव आंग्रे. पहिला बॉल समोरून टर्न केलाय. या बॉलला लेग कटर बॉल अगदी वेगवान स्पीड वी टर्न असं तुम्हाला या चेंडूमध्ये बघायला मिळालं. डॉट बॉलवर सुरुवात झालेली आहे. इंटरेस्टिंग राहिली लढत. फार चांगला सामना तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर अगदी आणखीन एक दिग्गज लढत होईल परंतु हाही सामना तेवढाच हाय व्होल्टेज होईल. अंपायर्स काहीतरी इशारे करतायत. लाईट्स समोरची हा ओके बंद ना. थार गाडी आहे त्यांना मी विनंती करेन आपण थोडीशी रोटेट करून ठेवा. वासुदेव आंग्रे पहिला बॉल जो निर्धाव आलाय समोर सुजित आहेत. हा बॉल ट्राय केला. बॉल बॅक ड्राईव्ह करायचं होतं. मिडॉन मध्ये फिल्डर आहे प्रणय डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु रिस्की रन इथे पूर्ण केले जाईल. हाय रिक्स होती खरं तर कारण सर्कलच्या रिंगणामधून रन चोरणं हे तेवढंच कठीण काम असतं. त्यासाठी रनिंग बिटवीन द विकेट तेवढी तेज तरार असायला हवी. धावसंख्येचा श्री गणेश झाला अकाउंट ओपन झालाय. शिवा 11 कावदेवी पेंदर या संघाचं एक चांगली लढत आहे. दोन्ही टीमला आपण खूप सारे शुभेच्छा देऊ. एक बॅटल आता खरं सुरू झालाय. वासुदेव आंग्रेचा बॉल लेगला केल्या बॉलला पाठवलाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला मिड विकेटचा फील्डला पोहोचलाय. वेळ होता अवधी होता 2 रन पूर्ण करण्याचा आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेट खेळामध्ये सेट होणं बॉल अँड बॅट मध्ये चांगला कॉन्टॅक्ट होणं अँड हँड कॉर्डिनेशन जुळणं या गोष्टी फार महत्वाच्या असतात. नुकतंच आपण एक भरपूर मोठी टुर्नामेंट 6 षटकांचे सामने आपण जिवा 11 चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहिले. फार मोठी टुर्नामेंट राहिली. बहुचर्चित स्पर्धा राहिली आणि सध्या मैदानामध्ये पेंदर संघ खेळत असताना वासुदेव आंग्रेची गोलंदाजी सुरुवातीला फार इफेक्टिव्ह ठरत असताना आपण पाहतोय कारण 4 बॉल त्याने डिलिव्हरी केले ज्यामध्ये 2 डॉट बॉल 1 डबल 1 सिंगल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत. पॉवर प्लेचे षटक खेळाचं दुसरं सत्र उत्तरार्ध हॅमर केला बॉलला लॉफ्टे ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. एकच रन या बॉलवर येते. अतिशय चांगली गोलंदाजी सुरू आहे. अगदी जड मध्ये फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिली जात नाहीये. फुलर लेंथ किंवा अगदी गुड लेंथ या 2 लेंथ वर गोलंदाजी आतापर्यंत झाली. शॉर्ट लेंथ हाफ ट्रॅकर आतापर्यंत वापरलेले नाहीयेत वासुदेव आंग्रेनं. त्यामुळे षटक सध्या पुढे पुढे चाललाय. स्कोरबोर्डवर फक्त सध्या शांत पद्धतीने 4 धावा आपण पाहतोय. शफल झाले हवेत खेळत फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना वैभव पाटीलनं हा झेल कॅरी केला आणि पहिला धक्का दिलाय बॅटिंग करत असताना टीम पेंदरला. सन्माननीय प्रदीप दादांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. या पण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. ते आलेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वासुदेव आंग्रे यांना आपण पातळी गोलंदाजी मार्कवर पाहिलं खरं तर पहिल्या षटकामध्ये आणि या पहिल्या ओव्हरमध्ये स्कोरबोर्डवर एकूण धावा लागलेत त्या 4 धावा. थोडी शांत संयमी सुरुवात 67 रन करायच्यात या मॅच मध्ये टीमला आणि सुरुवात करत असताना सध्या थोडी शांत जरी सुरुवात असली तरी क्रिकेट खेळामध्ये शांतीत क्रांती ही तुम्हाला करायची असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत समाधान भोईर. मिडल ऑर्डरचे सगळ्यात डेंजरस बॅटर जेव्हा ते मैदानामध्ये चालतात तेव्हा त्याची बॅटिंग बघण्यासाठी फार इंटरेस्टिंग राहते. जसं पहिल्या सत्रामध्ये प्रणयनं फार चांगली बॅटिंग केली. 22 धावांची इनिंग साकारली. रोशनकाईचा डाव सावरला 11 रन केले आणि त्यानंतर 17 धावांची इनिंग साकारली वासुदेव आंग्रेनं. ती फार उपयुक्त ठरली आणि त्या बलबुतावर 67 धावांचं टार्गेट दिलंय.
विश्वास पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. त्यासोबत समाधान भोईर आले. स्कोरबोर्डवर 4 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर सेकंड ओव्हरमध्ये मयूर घरात आल्याने पहिला बॉलवर पाठवलाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट षटकार. जे षटकार आलाय विश्वास यांच्या बॅट मधून विश्वासू फलंदाजी त्यांनाही करावी लागेल. हा षटकार आलाय. याच दरम्यान रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर मोरबी यांच्याकडून टीम पेंदरला शुभेच्छा आलेत. सोनीजी पाटील यांच्याकडून देखील आपण त्यांचा स्वीकार करूया. स्कोरबोर्डवर 6 डबल डिजिट गाठलाय. टोटल पोहोचलाय सध्या ऑन बोर्डवर 10. मी या अगोदरच उल्लेख केलाय की जेवढी चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये केली आहे शुभकर संघानं तेवढीच चांगली बॅटिंग पेंदर संघही करू शकतो या मॅच मध्ये. इरा 11 या नावानं आतापर्यंत हा तिसरा संघ खेळताना आपण पाहतोय. ऋषिकेश चौधरी या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा एक संघ नेरे संघ इरा 11 नेरे पोहोचलाय सुपर 12 मध्ये, परंतु हा फटका दाखवलाय. बाउंड्री लाईनच्या दिशा पाठलाग करतायत परंतु नाही अडू शकत. या बॉलला निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांनी अंपायर्स कॉल रेफर केले थर्ड अंपायर कडे. DRS अंपायर्सने वापरलाय. अंपायर्स कॉल आपल्याला बघायला मिळेल, त्यामुळं डिसिजन पेंडिंग आपण ठेवतोय. चेक केलं जाईल ऑन स्क्रीनवर हाईट फॅक्टर एक्झॅक्टली किती होती, कारण हा थोडा संशयास्पद पंचांना वाटलाय, कारण बघायचंय वेस्ट बाय चेक होते. मिस्टर सँडी पालकर सर आमच्यासोबत जॉईंट आहेत टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. WTC लाईव्ह राहुलजी बोपी हरिग्राम यांचं इथे शुभ आगमन झालंय. हरिग्राम क्रिकेट संघाला दशा अगदी ज्यांनी खूप चांगली दिली, दिशा दिली. इट्स अ नो बॉल. टेक्निकल डिपार्टमेंट मधून नो बॉलचा इशारा आलाय. वेस्ट ऑफ हाईट भरपूर होती या चेंडूमध्ये, त्यामुळे अपकमिंग बॉल असेल फ्री हिट. 5 धावा आलेत मागील बॉलवर आणि ही फ्री हिटची संधी. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये विश्वास पाटील सध्या करतायत. राईट हँडेड ओल्ड इज गोल्ड जुने जाणकार खेळाडू पेंदर संघाला आज खूप नावलौकिक करण्यामध्ये या खेळाडूंचं फार मोठं मेहनत आहे. सुजित असेल, विश्वास असेल, त्यासोबत पंकज कोपरकर असेल, नॉसगेनकडे समाधान भोईर असेल, क्रिश कोपरकर असेल, असे अनेक खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. स्कोरबोर्डवर टोटल लागलाय आता 15 धावांवर. फ्रीची ही संधी विश्वास यांच्यासाठी बॉलला ड्राईव्ह केलाय. लोअर फुलटा बॉल काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत. 1 रन बनतीये. ऑन दी स्टंप थ्रो करण्याचा निर्धार इथे केलाय. सिंगल पहिल्यांदा समाधान भोईर ऑन सायकल इनकडे आलेत. फार जबाबदार आहे त्यांच्या खांद्यावर आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावा लागेल. शुभकर संघ देखील तेवढा धाडसी आहे. नुकताच माझे रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक झालं वेगळ नगरीमध्ये, तिथे हा संघ चॅम्पियन बनला आणि प्रणयला तिथे बाईक मिळाली. दुसरी बाईक त्याने त्याच्या कारकिर्दीची जिंकली. या 2 इन्फॉर्म संघामध्ये घमासान तुम्हाला बॅटल बघायला मिळेल. एक चांगली दर्जेदार लढत. भोईर थांबलाय, रनअप त्याचा चुकलाय, त्यामुळे पंचाने डेड बॉलची इथे घोषणा केली आहे. सिंगल स्कोरबोर्ड याच्या अगोदरच्या बॉलवर आला होता, त्यानं 16 वर पोहोचलेला आहे समाधान भोईर. ते डेंजरस बॅटर जेव्हा मैदानामध्ये त्यांची बॅट तळपते तेव्हा किती मोठा गोलंदाज समोर असू द्या तेव्हा त्याला घाम फुटतो. परंतु समाधान भोईर यांच्यावर तेवढी जबाबदारी आहे. बॉलचा मिनिट पाहून खेळ होईल, परंतु हा फटका खेळा पहिल्यांदा जेलवर यायचं होतं, परंतु नंतर डिसिजन घेतला. थोडं फॉर्मबॉलिंग तिथे होत आहे आणि आता डेंजर एंडकडे बॅटर पहिल्यांदा थांबले, नंतर धावले. मिसकम्युनिकेशन, 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ जुळला नाही, त्यामुळं याचा शिकार बनतील बॅटर विश्वास पाटील. धावबाद. बात आहे. खूप जुनं हे गीत आहे. लोककवी गीतकार एकनाथजी माली साहेब केवाळे यांनी गायलेले गीत. धावसंख्येचं टोटल सध्या आपण पाहतोय 17 वर
अगदी हा स्कोरबोर्ड पोहोचलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. क्रिश कोपरकर आलाय बॅटिंगसाठी. नाव सगळ्यांकडे त्याला आपण बघू. समाधान भोईर ऑन सायकलींकडे. पायांमधील हा चेंडू लाऊड अपील. मैदानामध्ये गुंज भरपूर बघायला मिळाली, परंतु पंचांनी सत्य तपासलं. हिटिंग अगदी बघितलं तर विकेट हिटिंग मिसिंग होत होती, त्यामुळं हा डॉट बॉल पंचांनी दर्शवलाय. अपील फेटाळली त्यांनी मैदानामध्ये. होय, तुम्ही LBW ची अपील केली पाहिजे, तरच पंचांना अनुमती आहे बाद देण्याची. आणि जेव्हा तुम्ही अपील करता तेव्हा पंचही अजून तयार राहतात मैदानामध्ये. सातत्यानं नो डाऊट आमच्या तिन्ही ऑफिशियलनं खूप चांगली अंपायरिंग केली आहे, परंतु क्रिकेटचा खेळ हा दर्जेदार खेळ आहे. लो व फुल टॉस फिल्डर आहेत. चकमा दिलाय काही वेळ बॉल न त्यांना. एक रन पूर्ण झाली आहे, परंतु या क्षणाला सिंगलवर समाधान व्यक्त करताना आपण समाधान भोईर यांना पाहतोय. एकच रन मिळेल. साईक रोटेट होते. रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावा लागणार आहे. क्रिश आलाय मैदानामध्ये. क्रिश कोपरकर एक ग्रेट ऑलराऊंडर, पेंदर गावचा यंग डायनामाइट म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु आत्ताचा खेळ तेवढाच चांगला राहणार आहे. स्कोरबोर्डवर 18 धावा आतापर्यंत लागलेत, नोंद झाली. त्यामध्ये 2 बॅटर टीमनं आतापर्यंत गमावले. जिवा 11 कावदेवी पेंदर या संघानं. इरा 11 सहारा शुभकरच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 दिग्गज टीम, सगळ्यांच्या नजरा या मॅच वर आहेत. क्रिश साठी हा बॉल बॅटचा टॉप एज लागलाय आणि फिल्डर उत्तम, जो कधीच मिस्टेक करत नसतो यशांच्या मागे, आणि आल्या पावलानं, निराश मनानं आणि जड अंतकरणानं, जड पावलानं मैदान सोडावं लागेल. क्रिश कोपरकर जेलबाद. किरीस का सुनने का गाना टीम मीटिंग बनत नाही, त्यामुळे शिवकर संघ 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं फेकले नाही तर एक फिल्डर अंतिम ओव्हरमध्ये आतमध्ये येईल, सर्कलच्या रिंगणामध्ये येईल. त्यामुळं आपण वेळ घेऊ नका. पहिले षटक फेकलं वासुदेव अंग्रेनं, ज्यामध्ये 4 धावा आल्या होत्या. तर या ओव्हरमध्ये आपण मयूर घरेतला गोलंदाजी करत असताना बघितलं. जवळपास त्यानं 14 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. अशा टोटल 18 धावा सध्या बोर्डवर लागताना आपण पाहिले, ज्यामध्ये 2 खेळाडू जे अगदी बघितलं तर एक खेळाडू रनआउट झाला, एक जेलबाद, 2 खेळाडू जेलबाद झालेत. असे 3 प्रमुख विकेट गमावलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आशिष नेरुलकर. 5व्या क्रमांकावर त्याला स्थान मिळालंय. समाधान भोईर ऑन सायकल इन कडे आहेत. गोलंदाजीसाठी 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय अजय भगत. पॉवर प्लेची बंधन आता संपलीत. सबमरीन राहिला, बॉल डीप राहिलाय, परंतु पंचाने पाहिलं लाईन मिस करून बाहेरून गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने ते दिलाय. यासाठी तुम्हाला आम्ही DRS दिलाय. जर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही DRS चा वापर करू शकता. व्हाईट साठी देखील DRS आहे, परंतु 15 सेकंदामध्ये. व्हाईट बॉल आलेला आहे. व्हाईट बॉलनं या ओव्हरची सुरुवात झाली. अजयला आपण पाहतोय पण ट्रॅकवर एक्स्ट्रा रन 19 धावांवर संघ पोहोचलेला आहे. 67 धावांचं आव्हान आहे. हाणामारी तर करावीच लागेल या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल होता, दिशा दिली बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय हा चौकार.
सुरुवातीला थोडा अडखळत पुढे पुढे चाललाय जिवा 11 कावदेव पेंदर संघ, परंतु गती या मॅच मध्ये द्यावी लागेल. धावसंख्येला अगदी वेग त्यांना द्यावा लागणार आहे. वेगवान बॉल, थोडं लेट शॉट सिलेक्शन झालंय. बॉल चाललाय डीप मध्ये, फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये, लवकर निघाले वासुदेव आणि त्यानंतर एक रन इथे पूर्ण होते. जेवढा सिंगल येतील तेवढा दबाव आणि धावसंख्येचा रेकॉर्ड रन रेट वाढत जाणार आहे या मॅच मध्ये. त्यामुळे तुम्हाला या सिंगलला जोड षटकार चौकारांची दिली तर तो दबाव कमी होईल. परंतु अजयनं आतापर्यंत अशी कोणतीच संधी दिलेली नाहीये. या अगोदरचा बॉल खराब होता, त्यावर चौका टोकला, परंतु नंतर त्यानं एक चांगल्या लेंथ आणि चांगल्या वेगावर स्वार होऊन हा बॉल त्याने डिलिव्हर केला. सायकल इनकडे आलाय. आता आशिष उंच केलाय हा बॉल, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना संदीप त्या ठिकाणी होते. संदीप पाटीलनं हा झेल कॅरी केलाय. वन मोर विकेट डाऊन, चौथा हादरा मिळतोय पेंदर टीमला. पंधरा बॉल आणि 43 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. नवीन बॅटर बॅटिंग साठी आलाय पंकज कोपरकर, हा फलंदाज बॅटिंग साठी आलाय. यंग डायनामाइट मिडल ऑर्डर मध्ये सगळ्यात बेताज खेळाडू, परंतु आज तसा खेळ त्याला करावा लागेल. क्रिकेट खेळामध्ये काही यादगार आठवणी असतात, त्या तुम्हाला आठवायच्या असतात, तिथून प्रेरणा घ्यायच्या असो. एखादी इनिंग आपण एखाद्या स्पर्धेमध्ये कसं खेळो, किती चांगलं खेळो, काय तिथे केलं, त्यातून तुम्हाला प्रेरणा घ्यायच्या असतात. आणि नव्यानं प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये तुम्हाला सुरुवात करायची असते. आधीची चांगली गोलंदाजी सुरू आहे. पंकज साठी फुटवर्क नव्हतं, स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा इरादा त्याचा होता. अजय मानसिकता आपण बघू शकता. सारा शिवकर संघ दिवसांदिवस फार स्ट्रॉंग होत चालली आहे. आपण बघितलं या टीम मध्ये अजयचं येणं, या टीम मध्ये अगदी वासुदेव आंग्रे येणं, संदीप पाटीलचं पदार्पण करणं. टीम मध्ये एक मोठं अजून ऑलराऊंडर खेळाडू आलेत. फुलटा बॉल होता, दिशा दिली पाठीमागे फिल्डर डीप कव्हरला, एक रन कंप्लीट होते. खातं स्वतःचं खोळते पंकज. टीम 1 न पुढे चालली आहे. बोर्डवर धावा लागतंय. संत वाई इंद्रायणी याप्रमाणे 25 धावा. यासाठी मी असा उल्लेख केला की तिसरं षटक सध्या सुरू आहे. 13 बॉल आणि 42 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. हा बॉल तेवढाच निर्णायक राहील या मॅच मध्ये. समाधान भोईर ऑन सायकल एनकडे आतापर्यंत त्यांनी आता खूप संयम दाखवलाय. चांगला बॉल अगदी तिथे दाखवला आणि मला वाटतं जय तिथे सुटलाय. समाधान भोईरला या मॅच मध्ये जीवनदान देणं आणि त्यांना पुन्हा एकदा लढण्यासाठी संधी देणं. एक रन इथे मिळेल, साईक स्वतःकडे ठेवतील. स्कोरबोर्डवर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 26 रन, 26, 12 बॉल आणि 41 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सामना संपलेला नाहीये. हे आतापर्यंत ट्रेलर होतं, पिक्चर बाकी या मॅच मधील आणि येणारं षटक टर्निंग पॉइंट राहील. चला शिवकर संघ, आपण फुटिंग सेट ठेवा. बारा चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. फिल्डिंग डिपार्टमेंट सेट होते, दोन्ही एंड आपण खेळतोय. महत्वाचं षटक टर्निंग पॉइंट वर घेऊन आलाय संदीप पाटील. गोलंदाजी मार्कवर, खूप चांगली गोलंदाजी आहे सर्व स्पर्धेमध्ये आतापर्यंत संदीपने केली. सायकलींकडे समाधान भोईर आहेत. एक चौकार आतापर्यंत दाखवल्याने 4 सिंगल त्यांनी केलेत. 5 बॉल मध्ये वैयक्तिक ते 8 वर खेळत आहेत, परंतु आता टॉप एज लागले, परंतु सेफली लँडिंग झालाय बॉल. संदीपनं लाऊड कॉल केला होता खेळाडूला की हा कॅच पकड, परंतु दूर होते खेळाडू या बॉल पासून. एक रन इथे मिळेल. येणारे बॉल 11, विजयासाठी धावा पाहिजे 40. मॅच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल. 11 बॉल आणि 40 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फार सुंदर नेत्रदीपक गोलंदाजी केलेली आहे सध्यापर्यंत शिवकर टीमने या मॅच मध्ये, परंतु अजूनही सामन्यामधील
पंकज कोपरकरला डू ऑर डाय मोडेन पण वाकणार नाही, खेळावा लागेल. टॉस झाला, बॉल टेकअप झाला, टप्पा पडल्यानंतर त्यामुळे लेग ब्रेक ही होता, अजून बॉल पंकज पासून दूर गेले. आणखीन एक डॉट बॉल इथे आलाय. 10 बॉल मध्ये पाहिजे तर 40 रन. प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल तर आणि तरच हा सामना जिंकता येईल. पिन द टीमला पंकजला ती इनिंग दाखवावी लागेल. मला आठवतं माझ्या कारकिर्दीमध्ये पंकजची पाहिलेली मी इनिंग असेल तर ती असेल बाग 11 तलोजाची नाईट स्पर्धा. परंतु आज समाधानने इतकी डेंजरस बॅटिंग केलेली नाहीये. जवळपास 5 सिंगल 1 चौकार त्यांनी दाखवले त्या इनिंग मध्ये. परंतु झालं गेलं ते बदलवू शकत नाही. पुढे काय करायचं हे माइंड मध्ये सेट ठेवावं लागेल. स्वतः स्वतःचे मार्गदर्शक असतात, स्वतः स्वतःची ऊर्जा मैदानामध्ये 10 चेंडू मध्ये पाहिजेत 40 धावा. पायांवर टाकलेला बॉल थोडे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतं. पंच सांगताय लेग बायच्या रूपानं ही रन येते. 9 बॉल 39 धावांची गरज आहे. गोलंदाजीतून तो स्टँडर्ड टिकून ठेवलाय. मैदानामध्ये गोलंदाजी करणारा इरा 11 सहारा शिवकर या संघानं 9 चेंडू 39 धावांची गरज आहे. संदीप पाटीलचे पहिले 3 बॉल फार यशस्वीरित्या त्याने डिलिव्हर्ड केलेत. उत्कृष्ट गोलंदाजी या पहिल्या 3 बॉल मध्ये त्यांनी केली आहे. सेकंड इनकडे समाधान भोईर 9 चेंडू 39 धावा. स्विच करण्याचा त्याचा इरादा होता परंतु बॉलरनं स्वतःला थांबवले. कदाचित रनअपही चुकला असावा. डेड बॉल पंचांनी सांगितलंय. 9 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. डू ऑर डाय करो वा मरोच्या स्थितीमध्ये हा सामना आता येऊन थांबला पेंदरच्या खेळाडूंकडे. कारण आता रेकॉर्ड रन रेट अजून वाढत चाललाय. मॅच थोडे अंगलट चालली आहे. त्यामुळे आत्ताच हातपाय हलवावे लागतील. हा फटका थोडा उंच केल्या पाठीमागे मिड विकेटला फिल्डर आहे. रन मिळते फक्त सिंगल. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज आता राहिली. 8 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकावे लागतील आणि एक डबल करावी लागेल तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु गोलंदाजी इतकीही कमजोर नाही आहे टीम शिवकरची. त्यामुळे आव्हान तेवढंच मोठं तुमच्यासाठी आहे. होय जरूर समोर डेंजरस बॅटर आहेत परंतु सध्याची स्थिती पंकज जगदी बघू शकतो. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला. 8 बॉल आणि आता 37 धावांची गरज. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत. येणाऱ्या 2 बॉलवर जर आक्रमण केलं, 2 चांगले हिट आले तर मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो जीवा 11 गावदेवी पेंदर. परंतु हे 2 चांगले बॉल डिलिव्हर झाले तर भरपूर त्यांच्यावर दबाव वाढवेल शिवकर संघही. त्यामुळे फार निर्णायक मी अगोदरच उल्लेख केला होता. हे टर्निंग पॉइंट ओव्हर आहे या मॅचचं आणि ते टर्निंग पॉइंट षटक सध्या सुरू असताना संदीपनं फार चांगले गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. वेगवान पुन्हा एकदा बॉल अपील लाऊड होती. पंचाने पुन्हा एकदा अपील फेटाळली. पुन्हा एकदा लेग बायनं 1 रन मिळेल. 7 बॉल आणि 36 धावांची गरज. फक्त आणि फक्त षटकारानं डील होऊ शकते. सिंगल डबल आता नाही. हा बॉल देखील तेवढाच निर्णायक राहील कारण 7 बॉल मध्ये पाहिजेत 6 षटकार. गोलंदाजीची स्तुती होते कारण शिवकर संघाची प्रमुख ताकद ही त्यांची बॉलिंग आहे आणि ताकदवान गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. इम्पॉर्टंट बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केले. 7 बॉल आणि 35 धावांची गरज. मयूर इथून हेच सांगतोय की वाईट गेला तरी चालेल परंतु षटकार खाऊ नको. हे मयूरचे कान म्हणतात परंतु समाधान भोईर देखील जाणतात की या क्षणाला षटकार इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या बॉलवर. कारण 7 बॉल मध्ये 35 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. निर्णय चेंडू डिलिव्हर करेल संदीप पाटील. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु थोडा प्रेस करून खेळलाय. फिल्डरने थोडी प्रतीक्षा केली. बॉल रिसीव्ह केला आणि थ्रो करती रन मिळेल. सिंगल शॉर्ट लेन होती. थोडी संधी होती. समाधान थोडे निराश आहेत. 1 रन या बॉलवर मिळते. 6 चेंडू आणि 6 चेंडू 34 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी.
चला फिल्डिंग सेट करा लगेच 9 वाजलेत. 6 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आलाय. बॉलर वैभव पाटील. शेवटचे 6 बॉल 34 धावांची गरज. नव्यानं सुरुवात करावी लागेल या इनिंगला. समाधान भोईर यांना. 6 चेंडू 34. वागेश्वर हरिग्राम संघ आपण तयार आहात. तिथूनच फिल्डिंग साठी लगेच सामना संपल्या तुम्हाला उतरायचंय. 6:34 पहिल्या बॉल पासून सुरुवात करावी लागणार होती, परंतु पहिला बॉल आलाय डॉट. त्यामुळे 5 बॉल 34 धावांची गरज. 5 बॉल मध्ये 5 षटकार आले तरी रन येतील 30. सामन्यामध्ये वर्चस्व आता प्रस्थापित जे सुरुवातीपासूनच झालं होतं, परंतु आता फिक्स या मॅच मधील कामगिरी. आणखीन एक स्विंग अँड मिस. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. 5 बॉल आणि 33. बस DRS घेतलाय कोणी बॉलिंग टीमनं. एक DRS राखला होता. नाही, कधी कधी अंपायर्स घेतात डाऊट्स असल्यावर, त्यामुळे विचारणं आमचं काम आहे. मयूर मन भरून असला. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. DRS सक्सेसफुल. आणखीन एक चांगला बॉल इथे डिलेवर्ड होतोय. आणखी एक डॉट बॉल इथे आलाय, कारण ना या मॅच मध्ये फक्त षटकारच महत्वाचे होते. सिंगल डबलला मुळात स्थान आता नव्हतं, त्यामुळं प्रयत्न समाधान भोईर यांचा हाच आहे की षटकार लगावायचे. तर तो मॅच आता हातातून निसटली आहे. बाउन्सर अटेम्प्ट त्यामध्ये रॉंग वन होतं वैभव पाटील थोडस. आणखी एक डॉट बॉल इथे आलेला आहे. 4 डॉट बॉल आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. डिफेन्स केल्या बॉलला. एक रन अगदी जाणून बुजून कंप्लीट केली जाईल. याचं कारण याचं की आता मैदानावर जाऊ नये. 1 रन आलेली आहे. अंबिली संघाचे देखील सर्व धुरंधर आता सज्ज झालेत. या मॅच मध्ये एक चांगली फाईट तुम्हाला बघायला मिळेल. शेवटचा बॉल आता उर्वरित राहिलाय. फटका चांगला आहे, परंतु भरपूर उशीर झाले या फटक्यानं. आता सतत एक षटकार दाखवलाय पंकज कोपरीकरनं. मॅच जिंकली मैदानामध्ये. इरा 11 सहारा चौकर्ण. अभिनंदन. हार्ड लक टीम जीवा 11 पेंदर. गोलंदाजाने भरपूर रन खाल्ले आणि परिणामी अगदी एक चेसेबल स्कोरबोर्ड होतं, परंतु सुरुवात थोडी कमजोर झाली, त्यामुळे दबाव वाढत गेला. डॉट बॉल वाढले, सिंगल डबल भरपूर आल्या, त्यामुळे हा सामना पेंदर टीमला गमवावा लागला. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. अजून चांगलं खेळा आणि झालेल्या चुका या मॅच मध्ये सुधारायच्या आहेत, या तुम्हाला आम्ही शुभेच्छा देणार आहोत आपण.